ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गुजरातमधील अहमदाबाद एअरपोर्टवरनं निघालेलं लंडनसाठीचं विमान आज दुर्घटनाग्रस्त झालं आणि या अपघातामध्ये 242 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ज्यावेळेस हे विमान क्रॅश झालं त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट या अहमदाबाद परिसरामध्ये, मेघानीनगर परिसरामध्ये हवेत उठल्याचं चित्र सध्याच्या व्हिज्युअल्सवरनं दिसून येत आहे. अत्यंत भयानक अशा प्रकारचा हा अपघात आज झाला. अहमदाबाद विमानतळावरनं हे विमान लंडनकडे झेपावलं. मात्र झेपावल्यानंतर अगदी काही क्षणामध्ये हे विमान मेघानीनगर परिसरामध्ये कोसळलं. हे रहिवाशी परिसरामध्ये विमान कोसळल्या कारणाने या ठिकाणी असलेल्या निवासी इमारतींना देखील याचा अपघातग्रस्त झाला असल्याचं सध्या निदर्शनास येत आहे. या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे लोट उठले आणि त्यामुळे आसपासच्या अनेक गाड्यांचं देखील त्यामध्ये नुकसान झालं आहे. लंडनकडे हे विमान चाललं होतं, त्यामध्ये अनेक ब्रिटिश प्रवासी देखील होते असं देखील आता स्पष्ट होऊ लागलं आहे. ज्यावेळेस हे विमान अपघातग्रस्त झालं त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंधन होतं, कारण विमानानं नुकतंच लँडिंग केलं होतं आणि त्यामुळे विमानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फ्युएल होतं, इंधन होतं आणि त्यामुळे या अपघाताची तीव्रता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं देखील सांगण्यात येत आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील याच विमानामधनं प्रवास करत असल्याची माहिती देखील हाती आली आहे. ज्यावेळेस या विमानाचा अपघात झाला त्यानंतर या तातडीने अहमदाबादचं अग्निशमन स्थळ, त्याचप्रमाणे इतरही सरकारी यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्या आणि ताबडतोब या ठिकाणच्या सगळे हॉस्पिटल्स हाय अलर्टवर टाकण्यात आले होते. ड्रीमलायनर 787 हे या विमानाचं नाव आहे. अत्यंत उत्तम दर्जाचं हे विमान मानलं जातं आणि ड्रीमलायनर असल्याकारणाने हे विमान फार जुनं देखील नसल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे हा अपघात नेमका का झाला, कारण कुठलंही विमान ज्यावेळेस उड्डाण घेतं त्यावेळेस त्याची कसून तपासणी केलेली असते आणि विशेषतः ज्यावेळेस लांब पल्ल्यांचं आंतरराष्ट्रीय उड्डाण असतं त्यावेळेस तर अशा विमानांची खूप जास्त पद्धतीने तपासणी केली जाते आणि त्यानंतर मग अशा प्रकारचा अपघात का झाला, उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हा अपघात का झाला हे देखील आता या यंत्रणा हे सगळ्या प्रकारच्या शक्यता तपासून बघत आहे. मात्र सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या अपघातामध्ये जीवितहानी झाली असावी असं बोललं जात आहे. अशा प्रकारचा ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये फारसं कोणी वाचण्याची शक्यता नसते. मात्र जर ईश्वरी कृपा झाली तर काही जणांचे प्राण वाचले का हे बघणं देखील निश्चितपणे औत्सुक्याचं असणार आहे. सध्या तरी गुजरातमध्ये प्रचंड मोठा हा अपघात झाला आहे. अनेकांचे जीव त्यामध्ये गेले असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या संदर्भात आता चौकशीला देखील सुरुवात झाली आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. श्रीमती सुलेखा सुधाकर चव्हाण म्हणजे स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी. भाईंकडून आलेला समाजसेवेचा वारसा आज वहिनी तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहेत. भाईंचं कर्तृत्व, त्यांचा अफाट जनसंपर्क, जनतेची कामं करण्याचा अफाट अनुभव हे सगळं वहिनींनी भाईंच्या निरीक्षणातूनच साधलं आणि आज भाईंचा हाच वारसा त्या समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाई विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षा म्हणून प्रभागातील आणि ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना शिवाई विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावं हा वहिनींचा आग्रह असतो. त्यातूनच या संस्थेचा कारभार त्यांनी सक्षमपणे केवळ चालवला नाही तर पुढे नेला. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षा या नात्याने हा उत्सव त्यांनी दिमागदार पद्धतीने सुरू ठेवला. हा उत्सव म्हणजे शिवाईनगरची जान, शान आणि सन्मान. हा उत्सव म्हणजे भाईंच्या जिव्हाळ्याचा विषय. केवळ भाईच नाही तर परिसरातील सगळ्याच नागरिकांचा हा अभिमानाचा आणि भक्तिभावाचा विषय. भाईंची शिकवण डोळ्यासमोर ठेवून वहिनींनी हा उत्सव त्याच दिमाखामध्ये सुरू ठेवला आहे. सुधाकर चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवेचा वसा अखंडपणे सुरू आहे. आदरणीय वहिनींना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मनोमिलन होत असल्याचं चित्र दिसू लागलं होतं. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांचे बॅनर्स देखील लावले होते. अनेक ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांच्या भेटीगाठी देखील घ्यायला लागले होते. त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना एकत्र येणार, मुंबई महानगरपालिका आणि इतर ठिकाणच्या महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. मात्र आज अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये भेट घेतली. जवळपास पाऊण तास ते 1 तास ही भेट सुरू होती. ही अत्यंत गुप्त अशा प्रकारची भेट होती. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय बोललं गेलं आहे, या भेटीमध्ये नेमकं काय राजकीय वाटाघाटी झालेल्या आहेत या संदर्भात आता तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे. म्हणजे या दोनही सेना एकत्र येणार हे गृहीत धरून ठाणे शहरामध्ये देखील राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित बॅनर लागल्याचं चित्र बघायला मिळालं आहे. राज ठाकरे जेव्हापासून शिवसेनेमध्ये वेगळे झाले तेव्हापासून
हे दोनही बंधू एकत्र येणार का या संदर्भात कयास लावले जात होते. गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील खूप क्षीण झाला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील निवडणुकांमध्ये अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळताना दिसत नव्हतं. त्यामुळे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये अशा प्रकारे दोन्ही संघटना एकत्र येण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत अशी टाळी दिल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं देखील त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. उद्धव ठाकरे यांच्याकडनं देखील काही चांगल्या प्रकारचे संकेत देण्यात आले आणि मात्र आज अचानक राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं काय होणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी काय चर्चा केली आहे या चर्चेचे आता महाराष्ट्राच्या राजकारणावर कशा प्रकारे दूरगामी परिणाम होणार. आता महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाणार की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच राजकीय समीकरण निर्माण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागू लागलं आहे. या संदर्भात अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. संजय शिरसाट यांनी या संदर्भात बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं अनेक अटी लादल्या गेल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारच्या अटी राज ठाकरे कदापि सहन करणार नाहीत. त्याचप्रमाणे उदय सामंत यांनी देखील अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीकडून देखील आता राज ठाकरे हे महायुतीमध्येच येतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. या सगळ्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे आणि देवेंद्र फडणवीस आता काय जाहीर करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे. राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही, निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे, कुणाची कुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळलं किंवा असे यू टर्न्स अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे. जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात येईल. युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाही, त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमानत नाही हे सिद्ध केलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.